12th सायन्स केमिस्ट्री याच्यामधला चॅप्टर नंबर 1 आज आपण सुरू करतोय. सॉलिड स्टेट. आता तुम्ही HSC मध्ये शिका, नाहीतर CBSE किंवा NCERTच्या बुकमधनं शिका. हा चॅप्टर तुम्हाला मिळणारच आहे, सॉलिड स्टेट. ऑब्वियसली चॅप्टर नंबर वेगवेगळा असेल, पण आता आपण जे रेफर करतोय त्याआधी HSCच्या सिलेबसने जाऊ पुढे, सगळे पॉईंट्स कव्हर करू आणि मग जे ॲडिशनल पॉईंट्स आहेत ते पण मी घेत राहील. सो सॉलिड स्टेट नावातच आहे. सॉलिडबद्दल आपल्याला इथे या चॅप्टरमध्ये भरपूर माहिती मिळणार आहेत. त्यांच्या प्रॉपर्टीज, ते दुसऱ्यांबरोबर कसे बिहेव करतात आणि त्याच्यामध्ये डिटेलमध्ये जस्ट सॉलिड आपण आधी शिकलेलो असतो 10th पर्यंत, तर ते फक्त फिजिकल आहे. केमिकल प्रॉपर्टीज आपण त्याच्या काही बघितलेल्या नसतात. फिजिकल प्रॉपर्टीज काय आहेत ते आपण आधी बघू. सो चॅप्टरची सुरुवात करूया. पहिला क्वेश्चन जो सगळ्यांसमोरच असतो तो म्हणजे की स्टेट्स म्हणजे काय. आधी महत्त्वाचं, स्टेट्स म्हणजे काय आपली राज्य वगैरे असतात तसला काही प्रकार आहे का? तर तसलं काही नाही आहे. इथे स्टेट्स आपण कोणाबद्दल शिकतोय तर मॅटरबद्दल शिकतोय. सो इथे स्टेट्सचा अर्थ आहे अवस्था. ठीक आहे, आपण म्हणतो ना अरे काय तुझी अवस्था झाली ही, तशा पद्धतीने. तुम्हाला मी हे आधी पण सांगितलं होतं की स्टेट वरनं आपण असं म्हणू शकतो की मी कुठल्या स्टेटमध्ये आहे, तुम्ही कुठल्या स्टेटमध्ये आहात. तर मी टीचिंग किंवा टीचर या स्टेटमध्ये असेल तर तुम्ही स्टुडंट या स्टेटमध्ये आहात. सो थोडक्यात ही अवस्था आहे. प्रत्येक गोष्टीबद्दल आपण स्टेट म्हणू शकतो. तर फक्त आपण ही फिलॉसॉफी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने वापरताना वेगळे शब्द वापरतो. जसं की मी आता माणसांबद्दल कंपॅरिझन करत असेन की एक माणूस आता स्टुडंट आहे, किंवा एक माणूस आता टीचर झाला आहे, किंवा एक माणूस आता आणखीन त्याचा बॉस झाला आहे, किंवा एक माणूस आता यंग आहे, दुसरं त्याचं लग्न झालं आहे, किंवा आणखीन मोठा झाला आहे, आता तो म्हातारा झाला आहे. तर या पण स्टेट्सच आहेत लाईफच्या, पण त्याला आपण स्टेट्स न म्हणता आपण त्याला स्टेजेस म्हणतो, राईट. किंवा स्टेटस म्हणतो की आत्ता काय स्टेटस आहे एखाद्या सिच्युएशनचं. तर तसं इथे स्टेट्स म्हणजे अवस्था. आणि ते आपण कोणाबद्दल शिकतोय तर केमिस्ट्रीमध्ये शिकतोय, म्हणजे आपण मटेरियलबद्दल शिकतोय. आणि त्याच्यामध्ये किती स्टेट्स असतात हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे, जे तुम्ही आधी शाळेमध्ये शिकलाय. त्या 3 स्टेट्स तुम्हाला माहिती आहेत, दॅट इज सॉलिड, लिक्विड आणि गॅस. आता महत्त्वाचा प्रश्न आहे की हा प्रश्न आपल्याला का पडायला पाहिजे की किती स्टेट्स आहेत. तर आधी किती स्टेट्स आहेत ते आपण बघितल्या की सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस आहेत. मग त्यांच्याबद्दल प्रत्येकाबद्दल आपल्याला शिकावंच लागणार आहे. सो सॉलिड स्टेट्स या चॅप्टरमध्ये आपण सॉलिड्समध्ये शिकतो, चॅप्टर नंबर 1. लिक्विड्सबद्दल आपण सोल्युशन्स किंवा आयोनिक इक्विलिब्रिया याच्यामध्ये शिकतो. गॅसेसमध्ये आपण कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस, थर्मोडायनामिक्स यांच्यामध्ये शिकत असतो. सो आपण कुठे ना कुठेतरी कुठल्या ना कुठल्या तरी चॅप्टरमध्ये यांच्याबद्दल माहिती मिळतच असतो. पण आत्ता आपलं सगळं टार्गेट असणार आहे, चॅप्टर नंबर 1 हे सॉलिड स्टेट या चॅप्टरवरच असणार आहे. सो सॉलिडबद्दलच सगळी माहिती मिळवायची. सो आत्तापर्यंत 10वीपर्यंत जे आपल्याला शिकवलं गेलं आहे त्याच्याप्रमाणे तुम्हाला काय डिफरन्सेस माहिती आहेत याच्यामध्ये सॉलिड, लिक्विड आणि गॅसेसमध्ये. तर ते एकदम बेसिक आणि फिजिकल लेवलचे असतात. फिजिकल प्रॉपर्टीज म्हणजे वरवर बघून आपल्याला काय समजतंय त्याच्याबद्दल लिहिलेलं असतं. इन डिटेल आतमध्ये आपण जात नाही की याच्या प्रॉपर्टी, केमिकल प्रॉपर्टीज काय आहेत, ते बिहेव कसे करतात, त्यांचे नेमके टाईप्स किती, ते टाईप कशाच्या आधारावर तयार केलेत हे काही माहिती नसतं. मग आपल्याला ते असं शिकवलं असतं की सॉलिड असतो ना तो असा, त्याला एक विशिष्ट शेप असतो, म्हणजे क्यूब असेल, स्क्वेअर असेल, रेक्टँगल असेल, सर्कल असेल, असे स्टँडर्ड शेपच पाहिजेत असं काही नाही. एखादा कुठलाही ओबडधोबड दगड जरी बघितला तरी तो दगडासारखा असा विचित्र कसाही शेप असला तरी ते सॉलिडच आपण म्हणतो. म्हणजे आपल्या घरात असणाऱ्या वस्तू, लाकूड, लोखंड, हे सगळं आपण सॉलिड म्हणतो त्याला. कुठल्याही प्रकारचा, मग आता लोखंड बघा, कपाट पण सॉलिड झालं, ते खिळा एखादा दिसला तरी तो सॉलिडच आहे. आपलं मोबाईल पण सॉलिडच आहे. कुठली एखादा रस्त्यावर पडलेला दगड दिसला तरी ते सॉलिडच आहे. खुर्ची दिसली तरी ती सॉलिड मटेरियलपासून बनले. असं आपल्याला सांगितलं जातं की त्यांना एक विशिष्ट शेप असतो. पण हे सगळे मटेरियल खरोखरच सॉलिड आहेत का? केमिस्ट्री काय म्हणतं की सॉलिड कोणाला म्हणायचं, कोणाला नाही म्हणायचं, हे आपल्याला आता हळूहळू शिकायचं आहे.
आणि मग त्याच्यात आपल्याला लक्षात येतं की आपण म्हणतो हे वरवरचे सगळे सॉलिड्स आहेत की ज्यांना एक फिक्स्ड शेप आहे, साईज आहे, व्हॉल्यूम आहे, पण नुसतं ते बघूनच लगेच त्याला सॉलिड नाही म्हणायचं आणि त्याच्यात परत काही कॅटेगरीज आहेत, काही टाईप्स आहेत. पण आता सध्या आपण जे शिकलो ते रिवाईज करूया की सॉलिड म्हणजे त्यांना एक फिक्स्ड शेप असला पाहिजे, एक डेफिनाईट डिझाईन असलं पाहिजे, साईज असलं पाहिजे, एक डेफिनाईट व्हॉल्यूम असलं पाहिजे, म्हणजे त्यांना लांबी, रुंदी, उंची असली पाहिजे, जेणेकरून त्यांना त्या लांबी, रुंदी, उंची मोजून आपण त्याचं व्हॉल्यूम काढू शकतो आणि ते आपल्याला एक न्यूमरिकल व्हॅल्यू मिळू शकते. असे सगळे सॉलिड असतात. त्याच्यामध्ये जर आपण आतमध्ये बघितलं तर हे सॉलिड कशापासून तयार झाले, तर छोट्या ॲटम्सपासून. आता ॲटम हे एकदमच छोटं झालं म्हणून मग ॲटम न बोलता आपण मोलेक्युल्स बोलूया, कारण अनेक ॲटम आपण म्हणून एकत्र येऊन एक मोलेक्यूल तयार होतो आणि मग अनेक मोलेक्युल्स एकत्र येऊन हे तयार होतं. फॉर एक्झाम्पल असं आपण म्हणूया, खडू बघितलं आहे तुम्ही, तो खडू बघा, खडू कशापासून बनलेला असणार आहे, तर ती एक पावडर असते बघा. त्या खडूला जर आपण लिहिलं की एक पावडर तयार होते, ती पुसल्यानंतर धूळ उडते, तर ते असे धुळीचे म्हणजेच पावडरचे अनेक कण एकत्र येऊन त्यांनी एक सॉलिड चॉक बनवलेला आहे. सो सॉलिडच जर आपण बघितलं तर करोडो मोलेक्युल्सपासून बनलेला आहे. हे मोलेक्युल्स काय असतात, एकमेकांना चिटकून असतात, एकमेकांना चिकटलेले असतात आणि त्याच्यामुळेच काय होतं, अनेक करोडो मोलेक्युल्स जेव्हा एकमेकांना चिकटतात तेव्हा एक व्यवस्थित असा शेप तयार होतो. मग आपल्याला असं शिकवलं गेलं होतं की हे जे मोलेक्युल्स आहेत त्यातले कुठलेही 2 मोलेक्युल्स पकडलेत तुम्ही तर त्यांच्यामध्ये स्ट्रॉंग फोर्स आहे, म्हणजे स्ट्रॉंग बॉन्डिंग आहे, असं आपल्याला शिकवलं जायचं स्कूलमध्ये. आणि विच इज फॅक्ट. काय होतं की 2 मित्र तुम्ही बघितलेले असतात, तर कधी कधी असे 2 मित्र तुमच्या वर्गात पण असतील, तुमच्या जवळपास असतील, की ते दोघं तुम्हाला कायम एकत्र दिसणारच. ह्याचा अर्थ काय की ते दोघं एकत्रच राहतात. 2 मित्र असतील, 2 मैत्रिणी असतील, असं आपल्याला काय दिसतं, बिकॉज त्यांच्यामध्ये चांगला बॉन्ड आहे, त्यांची मैत्री चांगली आहे. सो एक जण दुसऱ्याला सांगितल्याशिवाय काही करत नाही, किंवा एक जण कुठे फिरायला जाणार असेल तर तो दुसऱ्याला पण घेऊन जातो किंवा दुसऱ्याला पण सांगतो. तर अशा पद्धतीने हे जे दोघं तुम्हाला दिसतात ते कायम जवळजवळ का दिसतात, बिकॉज त्यांच्यामध्ये स्ट्रॉंग बॉन्डिंग आहे, त्यांच्यामध्ये स्ट्रॉंग मैत्री आहे, फोर्स ऑफ अट्रॅक्शन त्यांच्यामध्ये स्ट्रॉंग आहे. सो सेम ते जर नसेल तर उलट होणार आहे, ते वेगवेगळे होणार आहेत. सेम तसंच इथे मोलेक्युल्सच्या बाबतीत, त्या मोलेक्युल्समध्ये खूप जास्त स्ट्रॉंग फोर्स असेल तरच ते चिटकून राहतील. मग सगळ्याच फोर्सेसमध्ये काय होतं, सगळ्यांच्याच मोलेक्युल्समध्ये काय होतं, असे स्ट्रॉंग फोर्सेस असल्यामुळे बाउंड होऊन राहतात आणि एक डिफाईन्ड शेप होतो. सो सॉलिड्सना असं काय सर्कल, स्क्वेअर, रेक्टँगल, स्पियर असेच शेप पाहिजे तसं काही नाही, कुठलाही ओबडधोबड एखादा शेप असू शकतो. फक्त त्याला एक व्हॉल्यूम असतं, डिफाईन्ड व्हॉल्यूम, डेफिनाईट व्हॉल्यूम, डेफिनाईट शेप, डेफिनाईट साईज, आणि त्यांच्यातले इंटरमोलिक्युलर फोर्सेस भरपूर स्ट्रॉंग असतात. हे झालं सॉलिडबद्दल. आता आपण लिक्विडबद्दल न बोलता डायरेक्ट गॅसेसबद्दल बोलूया, कारण ही 2 टोकं आहेत आणि ही मधलीच सिच्युएशन आहे, म्हणजे धड हे पण नाही आणि धड हे पण नाही. आता गॅसेसमध्ये आपल्याला शिकवलं जातं की याला ना व्हॉल्यूम असं फिक्स्ड नसतं. म्हणजे काय, हे व्हॉल्यूम कोणाचं घेतं, ज्या कंटेनरमध्ये आपण गॅसेसला साठवतो त्याचं व्हॉल्यूम हे घेतं. समजा असं आपण समजूया की एक सर्टन अमाऊंट ऑफ गॅस आहे, त्या गॅसला आपण छोट्या बरणीमध्ये भरून ठेवला, छोट्या कपमध्ये भरून ठेवला आणि वरनं झाकण वगैरे लावलं, तर तो गॅस सगळीकडे आतमध्ये या बरणीमध्ये म्हणजे काय म्हणू आपण, स्प्रेड होऊन राहतो, पसरून राहतो. म्हणजे त्याने कुठलं व्हॉल्यूम हे घेतलेलं आहे, आत्मसात केलेलं आहे, किंवा किती व्हॉल्यूम वापरलं आहे, तर ह्या बरणीचं व्हॉल्यूम वापरलं आहे. आता तीच बरणी किंवा तेवढाच गॅस आपण एखाद्या मोठ्या रूममध्ये ठेवला किंवा मोठ्या बॉटलमध्ये ठेवला तर त्याचं व्हॉल्यूम वाढलेलं दिसतं आपल्याला, कारण त्याला एक जागा भरपूर मिळालेली आहे. सो गॅसेसना असं डिफाईन्ड व्हॉल्यूम नसतं, ते कोणाचं व्हॉल्यूम गेन करतात, ज्याच्यामध्ये ते साठवले जातात तिथे. मोठा सिलेंडर घेतला आणि त्याच्यामध्ये गॅस भरून ठेवला तर त्याचं व्हॉल्यूम वाढल्यासारखं दिसतं. म्हणून आपण थर्मोडायनामिक्स 11th शिकताना असं बघतो की गॅसचं व्हॉल्यूम वाढलं, हे गरमीमुळे वाढतं, टेम्परेचरमुळे वाढतं, त्यांना एक्सपांड होतात, ते फुलतात. पण ते फुलल्यानंतर त्यांचं व्हॉल्यूम वाढणार की नाही हे कशावर डिपेंड राहतं, की त्या कंटेनरचा साईज वाढतोय का ते पण बघायला लागतं. नाही तर प्रेशर कुकरमध्ये आपण काय केलं आहे, पूर्ण बंद करून टाकलं आहे, आतमध्ये गॅसेस फुगत आहेत, गरम झाल्यामुळे त्यांचं व्हॉल्यूम ते वाढवायचा प्रयत्न करत आहेत, पण आपण व्हॉल्यूम काय ठेवलं आहे, फिक्स, कारण आपण ह्या प्रेशर कुकरची साईज वाढवूच देत नाही आहे. सो त्यामुळे गॅसचं व्हॉल्यूम
कशावर डिपेंड राहतं की ते कुठल्या कंटेनरमध्ये साठवलेले आहेत. मोठ्या छोट्या बॉटलमध्ये आहेत, मोठ्या बॉटलमध्ये आहेत का मोठ्या कंटेनरमध्ये आहेत. आता इथे ऑक्सिजन असेल समजा, तर तो ऑक्सिजन पूर्ण रूममध्ये सगळीकडेच पसरलेला आहे. म्हणजे या रूममध्ये जिथे मी बसलो आहे तिथे ही सगळी रूम त्याने व्यापून टाकलेली आहे गॅसेसने. ती रूम छोटी झाली की तो गॅस ते छोट्या रूममध्ये राहणार. सो त्याचं व्हॉल्यूम हे बदलत राहतं. पण असं का होतं की हे गॅस सगळीकडे पसरतो? तर आता आपण मगाशी 2 मित्र बघितले सॉलिडमध्ये की 2 मित्र कायम एकत्र राहतात. आता तुम्हाला असे काही मित्र दिसतील की त्यांची मैत्री तर स्ट्रॉंग आहे किंवा मित्र तर ते चांगले आहेत, मैत्रिणी चांगल्या आहेत, पण भरकटलेले असतात. एक इकडे असतो, एक दुसरीकडे असतो, एक तिसरीकडेच फिरत असतो, एक दुसरीकडे काम करतो, एक तिसरीकडे काम करतोय. कधी कोणाचा मेळ नाही, कधी कोणाला फोन नाही, किंवा आपापल्या कामात बिझी असतात. असं का होतं? कारण त्यांना एकमेकांना ओळखता येते, एकमेकांची मैत्री पण आहे, एकमेकांचे काही दुश्मन नाही आहेत, पण त्यांच्यात एवढं स्ट्रॉंग बॉन्डिंग नाही आहे, त्यांच्यात एवढा स्ट्रॉंग फोर्स नाही आहे की ते एक जण एन्जॉय करायला जात असेल तर तो बाकी मित्रमैत्रिणी सांगेल, असं कधी होत नाही आहे. किंवा दुसरा आपल्या कुठल्या तरी कामासाठी जाणार असेल आणि त्याला मदत हवी असेल तर तो बाकीच्या मित्रांना सांगत नाही आहे. मग हे जे असं दिसतंय की ज्याच्यामध्ये फोर्सेस कमी आहेत, ताकद कमी पडते, अशीच सिस्टीम तुम्हाला इथे दिसते. अनेक मोलेक्युल्स जे आहेत त्यातले अनेक न घेता 2 जरी मोलेक्युल्स घेतले तर तुम्हाला असं लक्षात येतं 2 मोलेक्युल्समध्ये इंटरमोलेक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन जो आहे तो खूप वीक आहे, निग्लिजिबल आहे. नाहीच आहे असं नव्हे, आहे, पण तो खूप कमी आहे, भरपूर कमी आहे. आणि असा कमी असल्यामुळे काय होतं, मोलेक्युल्स इंटॅक्ट राहत नाहीत, जवळजवळ चिटकून राहत नाहीत. एक मोलेक्युल इकडे, दुसरा मोलेक्युल दुसरीकडे, असं ते पसरत राहतात आणि तो कुठे कुठे असा व्यवस्थित गॅस सगळीकडे रूम व्यापून घेऊन टाकतो. त्यामुळे याच्यात इंटरमोलेक्युलर फोर्स कमी आहे. यांना काही डेफिनेट व्हॉल्यूम नाही. ज्या कंटेनरमध्ये तुम्ही त्याला साठवाल त्याचा तो व्हॉल्यूम गेन करतो. त्याला काही फिक्स्ड साईज नाही, फिक्स्ड शेप नाही. असं काही तुम्ही सांगू शकत नाही मला चौकोनी आज गॅस दिसला वगैरे, असं काही बोलता येत नाही. दुसरं, इंटरमोलेक्युलर फोर्सेस हे खूपच कमी असतात, निग्लिजिबल असतात. हे गॅसेसबद्दल झालं. आता मधलं जे लिक्विड आहे त्याचं एकदम या दोघांच्या मधली सिच्युएशन. आता याला जर असं म्हटलं की याला डेफिनाईट शेप आहे का, तर आपण असं म्हणू की याला तसा डेफिनाईट शेप नाही. एक ठिपका टाकलात, एक ड्रॉप टाकलात तर त्या ड्रॉपला एक जमिनीवर पडल्यानंतर एक विशिष्ट शेप असतो. काही ड्रॉप असे असतात, काही ड्रॉप असे राहतात, काही ड्रॉप पसरून जातात. एखाद्या कंटेनरमध्ये आपण घेतलं तर आपल्या बॉटल्सच कशा असतात बघा. एखादी बॉटल अशी असते स्ट्रेट चौकोनी, तर पाण्याचा शेप आपल्याला चौकोनी दिसणार आहे. एखादी बॉटल म्हणजे ड्रिंक्स वगैरे असतात, स्प्राईट वगैरे किंवा काही, त्यांच्या बॉटल्स ह्या अशा असतात की आता पाण्याच्या पण बॉटल्स अशा येतात वेड्या वाकड्या, मग आपल्याला तसा शेप दिसतो. काही बॉटल्सना अशा त्या रिंग्ज असतात आणि मग कुठे असं स्ट्रेट भाग असतो, तर ते तसं दिसतं. काही बॉटल्स पाण्याच्या आजकाल मी बघितल्यात, मुलं ते दारूच्या बॉटलसारखे असतात, अशा फ्लॅट चौकोनी, म्हणजे त्यांना स्टाईलमध्ये वाटतं की आपण हेच पितो. अशा पद्धतीच्या पण बॉटल्स वापरतात. एकदम ती फ्रुटीची वगैरे बघितली तर ती केवढीशी छोटीशी बॉटल असते एकदम. सो त्या पद्धतीने ज्या कंटेनरमध्ये आपण त्यांना स्टोअर करू त्या पद्धतीने त्यांचा शेप आपल्याला दिसतो. सो त्यांना असं डिफाईन्ड शेप नाही आहे, ते शेप घेतात कंटेनरप्रमाणे. ठीक आहे. दुसरं महत्त्वाचं, पिशवी तुम्ही बघितली दुधाची तर ती अशा पद्धतीने असते, मग त्याच्यामध्ये त्याचा शेप वेगळा असतो. सो हा शेप कशामध्ये साठवलं आहे त्याच्याप्रमाणे राहतो. सो त्याला डिफाईन्ड शेप, साईज असं नाही आहे, लांबी रुंदी उंची असं नसतं, पण ते ज्या कंटेनरमध्ये साठवलेत त्याची आपण साईज, लांबी रुंदी उंची मोजून असं आपण समजू शकतो की पाणी ह्याला शेप आहे. सो आम्ही असं म्हणतो की एक पुढे आपण फिजिक्समध्ये शिकू की एक कॅपिलरी ॲक्शन म्हणून एक कन्सेप्ट आहे. तर त्याच्यामध्ये ही ट्यूब असेल पाण्याची, तर त्याच्यामध्ये पाणी साठवल्यानंतर आपल्याला पाण्याचा शेप सिलेंड्रिकल दिसतो. हे पाणी आहे, मग पाण्याचं शेप सिलेंड्रिकल आहे असं म्हटलं जातं. त्याला लिक्विड कॉलम म्हणतात. मग हा पाणी का सिलेंड्रिकल आहे का, तर नाही, पण ते ह्या ट्यूबमध्ये साठवलं आहे म्हणून. त्याच्यानंतर तुम्ही पाणी जर झाडांना घालत असाल तर तोटीने पाणी बाहेर पडताना बघितलं तुम्ही कसं येतं, एखाद्या असं नळीसारखंच बाहेर येतं, राईट, सिलेंडरसारखंच बाहेर येतं आणि मग ते नंतर खाली पडून जातं, त्याचा शेप बदलून जातो. सो हे जे शेप आहेत ते पाण्याला
ते कुठल्या कंटेनरमध्ये आहे त्याप्रमाणे येणार आहे. पण तुम्ही जर पाणी बघितलं, समजा मी ह्या कंटेनरमध्ये पाणी साठवलं, एखाद्या बीकरमध्ये पाणी घेतलं, तर तुम्हाला ते पाणी इथेच साठलेलं दिसेल, हिच्या खाली. असं नाही होणार की पाण्याचे थोडे मोलिक्युल्स इकडे हवेत उडत आहेत, किंवा काही पाण्याचे मोलिक्युल्स इकडे आहेत, काही पाण्याचे मोलिक्युल्स इथे वरतीच राहिले, असं तुम्हाला दिसणार नाही. वाय? बिकॉज ते जे पाणी आहे ते ज्या मोलिक्युल्सपासून बनलं आहे, त्यांच्या मोलिक्युल्समध्ये सॉलिड एवढा स्ट्रॉंग फोर्स नाही आहे आणि गॅसेस एवढा वीक पण नाही आहे, त्याच्यात मॉडरेट फोर्स आहे, मधलीच व्हॅल्यू. म्हणजे आपण असं म्हणू, इंटरमोलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज लेस दॅन सॉलिड बट ग्रेटर दॅन गॅसेस. त्यामुळे काय होतं, ते असं कुठेही विचित्र पद्धतीने पसरून नाही राहत, पण बेसिकली ते फोर्सेस बऱ्यापैकी स्ट्रॉंग असल्यामुळे ते इंटॅक्ट राहतं पाणी. हां, असं बघितले तुम्ही की थोडंसं पाणी इकडे झालं, थोडंसं पाणी तिकडे झालं, असं होऊ शकतं. म्हणजे थोडंसं पाणी मी या साईडला ओतलं, थोडंसं पाणी इथे असेल आणि मध्ये बऱ्यापैकी गॅप असेल, तर हे पाणी घ्यायला अट्रॅक्ट करणार नाही आहे. तसं तर सॉलिडमध्ये पण होतं. सॉलिडमध्ये एक दगड इकडे असेल, दुसरा दगड इकडे असेल, तर ह्याने दोन्ही दगड सेम मटेरियलचे आहेत म्हणून ह्यांनी काय केलं, त्याला खेचून आपल्याकडे घेतलं आणि चिकटवून टाकलं स्वतःला, असं काही होत नाही. सो इंटरमोलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन एवढे स्ट्रॉंग नाही आहेत, त्यामुळे काय झालं, हे फिक्स्ड शेप नाही आला त्यांना. ते पाण्याचे मोलिक्युल्स एकमेकांना सोडत पण नाहीत कुठेही आणि एकदम घट्ट पकडून पण नाही ठेवत, मधलंच. त्यामुळे यांना असं विचित्र नेचर त्यांचं झालेलं आहे. सो म्हणून हे नंतर शिकवतोय मी, सॉलिड आणि लिक्विड, सॉलिड आणि गॅसेस बघितल्यानंतर, म्हणजे ह्यांचं सगळंच मधलंच आहे. यांना डिफाईंड शेप आहे का, तर सॉलिडसारखं डिफाईंड शेप नाही, पण गॅसेससारखं वाटेल तसं पण नाही आहे. यांना डिफाईंड शेप आहे, ज्या कंटेनरमध्ये ठेवला तर त्या कंटेनरचं शेप हे घेऊन टाकतात. व्हॉल्यूम, यांचं व्हॉल्यूम पण फिक्स्ड असतं. जसा की सिलेंडरमध्ये ठेवलं मी एखाद्या बीकरमध्ये, तर पाण्याचा शेप सिलेंड्रिकल होतो. मग या पाण्याचं आपण काय मोजू शकतो, किती लेवलपर्यंत पाणी आहे आणि पाण्याचं जे हे सर्क्युलर भाग आहे त्याचा रेडियस किती आहे, त्याच्यावरनं आपण त्याचं व्हॉल्यूम काढू शकतो. गॅसेसमध्ये काय होतं, गॅसेस किती उंचीवर पसरले वगैरे बघायलाच लागत नाही, गॅसेस कशात साठवलं आहे तेवढं कळायला बास झालं. या पूर्ण कंटेनरचीच हाईट घेतली जाते. सो दोघांच्या व्हॉल्यूममध्ये फरक आहे. याच्यामध्ये पाणी कुठपर्यंत साठणार, बेसिक लेवलपासून कुठपर्यंत पाणी साठलं आहे त्याच्यावर त्याचं व्हॉल्यूम डिपेंड आहे, कंटेनरवर डिपेंड नाही आहे पूर्णपणे. गॅसेसमध्ये काय की व्हॉल्यूम पूर्णपणे कंटेनरवरच डिपेंड आहे, कारण गॅस सगळीकडेच पसरलेला असतो, त्याने सगळीच जागा व्यापून टाकलेली असते. अशा पद्धतीने तुम्ही जर बघितलं असेल पाण्याची बॉटल, पाण्याची टाकी, तर ती काय फुल भरलेलीच असायला पाहिजे असं काय नाही. समजा पाण्याची बॉटल आहे माझी, आत्ता माझ्यासमोर ती पूर्ण भरलेली होती, तेव्हा त्याने बाटलीचं सगळं व्हॉल्यूम वापरलं होतं. त्यातलं थोडं पाणी मी कंझ्युम केलं, आता पाणी आता याच लेवलला आहे, म्हणजे आता काय पाणी पूर्ण व्हॉल्यूम नाही वापरत आहे, आता फक्त एवढंच व्हॉल्यूम आहे. सो पाण्याची उंची किती आहे, हाईट ऑफ लिक्विड लेवल, याच्यावर डिपेंड राहतं. पाणी म्हणण्यापेक्षा कुठलंही लिक्विड त्याच्यावर डिपेंड राहतं त्याचं व्हॉल्यूम. सो एक्झॅक्टली फिक्स्ड व्हॉल्यूम असं नाही आहे, पण त्याचं व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करण्यासारखं आहे. आणि दुसरं महत्त्वाचं, त्या पाण्याची उंची किती आहे त्याच्यावर त्याचं व्हॉल्यूम डिपेंड राहतं. गॅसेसमध्ये उंची वगैरे नाही, ज्या कंटेनरमध्ये ठेवला आहे त्या सगळ्या कंटेनरचं व्हॉल्यूम घेऊन टाकतो तो. सो हा आपल्याला जेवढं हवं आहे तेवढंच व्हॉल्यूम वापरणार कंटेनरचं. याला तर फिक्स्ड व्हॉल्यूमच असतं, लांबी रुंदी उंची याची स्वतःचीच असते. दुसरं, याला काही डिफाईंड शेप नाही, यांच्यातली इंटरमोलिक्युलर फोर्सेस ह्याच्यापेक्षा कमी पण गॅसेसपेक्षा जास्त आहेत. सो हे जे बेसिक डिफरन्स होते हे स्कूलपर्यंत तुम्हाला सांगितलं ते एकदा आपण रिवाईज केलं. आता आपल्याला या दोघांना सोडून द्यायचं आहे आणि आपल्याला विचार करायचा आहे फक्त सॉलिड्स, की सॉलिड आपल्याला काय काय प्रॉपर्टीज देतात. तर आत्ता आपण जेवढ्या शिकलो, सॉलिड जेवढ्या प्रॉपर्टीज आपल्याला देतात त्या इम्पॉर्टंट आहेत, त्या आपण एकदा फक्त मेन्शन करूया की सॉलिड म्हणजे कोण आहेत. तर सॉलिडमध्ये त्यांना एक डिफाईंड किंवा आपण म्हणू डेफिनाईट, दोन्ही शब्द करेक्ट आहेत. डिफाईंड मीन्स परफेक्टली सांगू शकता तुम्ही असा एक शेप असू शकतो, किंवा डेफिनाईट एक फिक्स्ड, एक ठराविक असा शेप असू शकतो, साईज असू शकतं, अदर असतं. तसंच डेफिनाईट व्हॉल्यूम असतं यांना, लांबी रुंदी उंची असल्यामुळे, राईट. तिसरं महत्त्वाचं, इंटरमोलिक्युलर फोर्सेस. इंटरमोलिक्युलर म्हणजे काही कठीण टर्म नाही आहे. इंटरमोलिक्युल्स मीन्स
हा जो पूर्ण सॉलिडचा तुकडा असेल तो ज्यांच्यापासून बनला आहे ते छोटे छोटे मोलिक्युल्स आहेत, ते घट्ट असतात, एकमेकांना बाउंड झालेले. त्यांच्यातलं ॲट्रॅक्शनचा फोर्स, इंटरमोलिक्युलर फोर्सेस ऑफ ॲट्रॅक्शन आर व्हेरी स्ट्रॉंग. त्याच्यानंतर आपल्याला चौथी प्रॉपर्टी अशी लक्षात आली की यांच्यावर टेम्परेचरचा इफेक्ट होतो. टेम्परेचर ॲफेक्ट्स सॉलिड्सना आपण टेम्परेचर दिलं म्हणजेच हीट प्रोव्हाइड केली आणि त्यांचं टेम्परेचर वाढलं. आपण हीट प्रोव्हाइड करतो आणि वाढतं ते टेम्परेचर असतं. ते झाल्यानंतर यांच्या व्हॉल्यूमवर फरक पडतो. व्हॉल्यूम चेंज होऊ शकतं, रादर होतं व्हॉल्यूम चेंजेस. त्याच्यानंतर शेप चेंज होऊ शकतो, साईज चेंज होऊ शकते. पण हे सगळं एका ठराविक टेम्परेचरलाच होतं. नाही तर तुम्ही बघितलं असेल एखादं लोखंड असतं, पत्रा असतो आपल्या घरावर टाकलेला म्हणा किंवा कुठेही मंडप असेल तिथे टाकलेला असतो किंवा छत असेल, तर तिथे पत्रा तो गरमीमध्ये उन्हाळ्याच्या दिवसात गरम होतो आणि तो गरम झाल्यामुळे पत्र्याची लांबी दुप्पट झाली असं तुम्हाला काही दिसणार नाही. ही जे टेम्परेचरचा चेंज असतो त्याने व्हॉल्यूम बदलत असतं, पण ते खूप मायन्यूट असतं, नेग्लिजिबल असतं, पण बदलतं एवढं नक्की. शेप बदलतो, पण हे कधी होतं? भरपूर टेम्परेचर वाढवल्यानंतर. ते वितळू शकतं, त्याची स्टेटच चेंज होते, सॉलिडचं लिक्विड होऊ शकतं, शेप बदलू शकतो, साईज बदलू शकतो. एखादा पदार्थ असतो, एखादा सॉलिड असतो, त्याला एवढा गरम केला जातो की तो वितळून पसरून जातो, म्हणजे त्याचा साईज पण बदलला, शेप पण बदलला. सो टेम्परेचर अफेक्ट करू शकतं. ठीक आहे. सो हे जे त्याच्या डेफिनेशन्स आहेत किंवा आपण म्हणू कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, त्या तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता पुढची एक कॅरेक्टरिस्टिक आहे की सॉलिड कशापासून बनलं आहे. तर सॉलिड्स आर मेड अप ऑफ जगातल्या सगळ्याच वस्तू याने बनल्यात, पण सॉलिड्सबद्दल आपण बोलतोय. सॉलिड्स आर मेड अप ऑफ बेसिकली ॲटम्स. सगळ्या गोष्टी ॲटम्सपासूनच बनल्यात, पण ॲटम हा सगळ्यात छोटा, शेवटचा. ठीक आहे. त्याच्यामध्ये कोण असतात? इलेक्ट्रॉन्स, प्रोटॉन्स, मीन्स ओव्हरऑल आयन्स असं म्हणू. मग हे इलेक्ट्रॉन्स सगळ्यात छोटे किंवा प्रोटॉन, इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन हे सगळ्यात छोटे, ते कोणाच्या आतमध्ये आहेत? ॲटमच्या आतमध्ये आहेत. आणि ॲटम सगळे एकत्र आले, काही ॲटम्स एकत्र आले की एक ठराविक काय बनवतात? मोलिक्यूल. ठीक आहे. सो आपण असं म्हणू सॉलिड्स आर मेड अप ऑफ मॉलिक्युल्स. नॉट ओन्ली सॉलिड्स, सगळेच मॉलिक्युल्सपासूनच बनलेले आहेत. पण हे जे मोलेक्युल्स आहेत त्यांच्यातला फोर्स ऑफ अट्रॅक्शन स्ट्रॉंग असल्यामुळे काय होतं? हे मोलेक्युल्स एक एक असे न दिसता एक गठ्ठा दिसत राहतात, एक जोडीने दिसत राहतात, एक ग्रुप करून राहतात. त्यामुळे आपण यांना आता इथून पुढे म्हणणार पार्टिकल्स. ओके. सो सॉलिड्स आर मेड अप ऑफ बेसिकली पार्टिकल्स, हे लक्षात घ्या. एखादं तुमच्या हातून मातीचं भांडं पडलं किंवा चिनी मातीचं एखादा शोपीस असतो घरामध्ये आणि तो पडला की तुम्हाला त्याचे तुकडे तुकडे झालेले दिसतात. पण ते तुकडे असतात ते डोळ्यांना दिसतात. आपण हाताने उचलू शकतो. काच फुटली ती आपण हाताने उचलू शकतो किंवा कचरा काढल्यानंतर आपल्याला त्याचे बारीक बारीक तुकडे दिसतात. सो आपण त्यांना पार्टिकल्स म्हणू शकतो. पार्टिकल्स हे आणखीनही लहान असतात, पण तुम्हाला लक्षात येत असेल की जरी अगदी त्याचा चुराडा केला, पावडर केली, तरीसुद्धा ते असे छोटे छोटे मोलेक्युल्स आपल्याला दिसतात. ते मोलेक्युल्स म्हणजेच काय? ते पार्टिकल्स आहेत, जे की आपण हँडल करू शकतो, ज्यांना ऑब्झर्व करू शकतो, बघू शकतो. यांच्या बाबतीत लिक्विड आणि गॅसेसच्या बाबतीत काय? तर गॅसेसच्या बाबतीत मोलेक्युल शोधत बसलो तर तो मिळणारच नाही, तुम्हाला दिसणार पण नाही. जसं की आता आपण जिथे बसलो आहे तिथे ऑक्सिजन तर नक्की आहे. मग ऑक्सिजनचा मोलेक्युल आपण शोधायला गेलो तर तो डोळ्याने दिसणार नाही, हाताला लागणार नाही तो, पण तो आतमध्ये जातोय आपल्या शरीरात, ब्लडमध्ये मिक्स होतोय. प्रोसेस रेस्पिरेशनची सुरूच आहे, सारखं कंझ्युम करतोच आहे आपण, पण तो दिसत नाही आपल्याला. सॉलिडमध्ये काय होतं? अगदी पावडर करी भुकटी करून टाकली एकदम, तरीसुद्धा तुम्हाला ती दिसते, हाताला जाणवते, हाताने ती उचलू शकता, चिमूटभर उचलू शकता. अगदी मीठ घेतलं तरी ते हाताला बारीक बारीक कण लागतात, म्हणजेच ते काय आहेत? पार्टिकल्स आहेत. मग हे असे करोडो पार्टिकल्स एकत्र येऊन ते पुन्हा चांगले चिकटले, स्ट्रॉंग झाले की एक आपल्याला सॉलिड तयार करून मिळतो, शेप मिळतो. सो या प्रॉपर्टीज तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यांच्याबद्दल काही ना काहीतरी विचारलं जाऊ शकतं. आता पुढे प्रश्न असा येतो की मग आता आपल्याला सॉलिडबद्दलच शिकायचं आहे, तर मग पुढचा आता विषय आपण करायचा नाही कुठेही गॅस आणि
केमिकल्स यांच्याबद्दल काही बोलायचं नाही सध्या. पुढे त्याच्या आपल्याला सॉलिडच्या केमिकल प्रॉपर्टीज बघायच्या आहेत, तेव्हा आपण वेगवेगळ्या केमिकल्स बरोबर त्याला रिॲक्ट करून म्हणा किंवा त्याच्याबरोबर त्याचा काय परिणाम होतो ते पण शिकणारच आहोत. पण सध्या सॉलिड्स आर मेड अप ऑफ पार्टिकल्स. पार्टिकल आर व्हेरी व्हेरी टायनी, काय म्हणू आपण, एंटिटी, ज्यांच्यापासून तो सॉलिड बनलेला असतो. अगदी छोटं बारीक 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 जे आपल्याला पावडर भुकटी दिसते ते सगळे पार्टिकल्स आहेत आणि त्यांच्यापासून सॉलिड तयार होतं. आपल्या शाळेमध्ये एखादा मॅडम असतात किंवा सर असतात, ते काय करतात बघा, व्हाईट बोर्ड किंवा ग्रीन बोर्ड असतो तो खडूने लिहिलेला सगळा पुसतात आणि तो डस्टर असतो तो झाडतात चांगला. तो झाडल्यानंतर आपल्याला असे बारीक 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 पावडरसारखं उडताना दिसतं. ते सगळे कोण आहेत? पार्टिकल्स आहेत. आपण कचरा काढतो, एखादी चादर मळलेली असते ती झाडतो तर धूळ उडलेली दिसते. ती धूळ म्हणजे काय आहे? तर ते पार्टिकल्स आहेत. कशाचे आहेत? ते सॉलिडचे, एखाद्या दगडाचे, एखाद्या मातीपासून ती धूळ तयार झालेली आहे. सो हे बारीक बारीक पार्टिकल्स हे सॉलिड्सचेच असतात आणि जेव्हा असे करोडो पार्टिकल्स एकत्र येतात तेव्हा ते डेफिनाईट एक सॉलिड बनवतात. आता आपण पुढे जाणार की मग हे सॉलिडचे टाईप्स किती आहेत. सो पुढचा पॉईंट असेल टाईप्स ऑफ सॉलिड्स. टोटल सॉलिडचे टाईप किती, ठीक आहे. तर आता असा प्रश्न पडतो की मुलांना हे कशाला शिकायचं आहे, तर टाईप्स कशाला शिकायचे सॉलिडचे. सॉलिड हा कडक असतो तर बस झालं, सगळे सॉलिडच आहेत. पण तुम्ही बघितलं असेल तर काही सॉलिड्स हे वेगवेगळ्या नेचरचे आहेत. जसं की आता लोखंड बघितलं तुम्ही, आणि लोखंड जर असं उंचावरनं खाली टाकलं तर त्याचे काही असे बारीक 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 तुकडे होताना तुम्हाला दिसणार नाहीत. पण तेच आपण काच टाकले तर काच टाकल्यानंतर त्याचे बारीक 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 तुकडे होतात. हे एक सॉलिड. मग हे सॉलिड जर सेमच असते सगळे, त्यांची जर टाईप नसते तर मग ते असे वेगवेगळे का बिहेव करतात, हा एक प्रश्न पडतो, राईट. दुसरं, काही सॉलिड्स आहेत जसं की एखादा मिठाचा खडा घेतलात तुम्ही, तो मिठाचा खडा फोडला की बारीक 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 कण तयार होतात. हे काय आहे? एखादी खडी साखर घेतली, खडी साखर फोडली किंवा मिक्सरला लावली की बारीक 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 त्याचे क्रिस्टल्स तयार होतात. मग हे काय आहे? सॉलिड असे का वागले? आणखीन आपण असे पण सॉलिड काही बघितलेत की आता तर ते एकदम व्यवस्थित अगदी घट्ट सॉलिड दिसतात, पण त्यांच्यावर व्हॉल्यूम वाढलं, आपण प्रेशर टाकलं किंवा टेम्परेचर वाढवलं की त्यांचं वेगळंच काहीतरी आपल्याला प्रॉपर्टी दिसते. जसं की एखादं लोखंड आहे आणि ते वितळ, म्हणजे आपण त्याला गरम करतोय तर ते पाण्यासारखं असं वाहायला लागतं. मग हे काय आहे? हे कॅरेक्टरिस्टिक कसं कुठून आलं? मग सगळेच सॉलिड्स असे होतात का? तर नाही. लाकूड बघितलं, लाकूड तर सध्या सॉलिड आहे, पण त्याला गरम केलं की ते वितळत नाही, ते पेटायलाच लागतं. पेटून मग त्याचं पूर्ण ॲशमध्ये रूपांतर होतं. मग हा काय प्रकार आहे? असे जेव्हा डिटेलमध्ये आणखीन आतमध्ये घुसले तेव्हा लक्षात आलं की सॉलिडचे आहेत ना वेगवेगळ्या कॅरेक्टरिस्टिक्स दिसतात. सगळे सॉलिड एकसारखे नाही आहेत. म्हणून मग कॅटेगरी केल्या. आता डिपेंड असं राहतं की कॅटेगरी करायचं तर किती करायचं. असे तर भरपूर प्रकार आपल्याला दिसतात वेगवेगळे. मग असं केलं गेलं की त्यांच्यात काय नेमकं आपल्याला कॉमन दिसतंय त्याच्यावर ठरवून 2 टाईप आपल्यासमोर आणले गेले जे आपल्या सिलेबसला आहेत. त्यातलं पहिलं एक म्हणजे क्रिस्टलाइन सॉलिड आणि दुसरं आहे ॲमॉर्फस सॉलिड्स. हे 2 प्रकार. बस आता आपल्याला या दोघांबद्दलच शिकायचं आहे, क्रिस्टलाइन सॉलिड्स आणि ॲमॉर्फस. परत क्रिस्टलाइनमध्ये डिटेलमध्ये जाणार आपण शिकत, पुन्हा ॲमॉर्फसमध्ये आपण डिटेलमध्ये शिकत जाणार. सध्या आपण यांची ओळख करून घेऊया की क्रिस्टलाइन सॉलिड्स म्हणजे काय, ॲमॉर्फस सॉलिड्स म्हणजे काय, ठीक आहे. सो हे एकदम सोपं आहे बघा. ॲमॉर्फस आधी मी सांगतो. ॲमॉर्फस सॉलिड म्हणजे काय, तर जे पूर्वी लिक्विडमध्ये होते आणि त्यांना आपण सुपर कूल करून टाकलं. मीन्स वॉट? एकदम थंड. एकदम थंड म्हणजे काय, ते फ्रीजमध्ये ठेवायचे असल्यातला भाग नव्हे. ते सुपर कूल केलं, त्याचा अर्थ ॲटमॉस्फेरिक टेम्परेचरला किंवा रूम टेम्परेचरला पण ते सुपर कूल होऊ शकतात. पण आपण असं म्हणू की जे पूर्वी बनवण्यासाठी किंवा त्यांचं बेसिक नेचर आधी लिक्विड स्वरूपात होतं आणि मग त्यांच्यातलं सगळी हीट बाहेर काढून घेतल्यानंतर ते कन्वर्ट कशामध्ये होतात, सॉलिड्समध्ये कन्वर्ट होतात. तर हे जे सगळे आहेत ना ते ॲमॉर्फस सॉलिड्स म्हणून ओळखले जातात. 1-2 एक्झाम्पल देतो म्हणजे लक्षात येईल, ठीक आहे. तुम्ही असं बघितलं आहे की
रबर. रबर कशापासून तयार केला जातो, तर एका विशिष्ट झाडाचा चीक आहे, त्या झाडापासून जे द्रव्य मिळतं त्याच्यामध्ये काही केमिकल्स टाकून केमिकल प्रोसेस केली जाते. सो ते मुळात लिक्विड स्वरूपात आहे, पण ते काही केमिकल प्रोसेस करून त्याला सुपर कूल केल्यानंतर आपल्याला एक जाड कडक रबर मिळतो, जो हेअर बँड असेल, रबर असेल, किंवा एखादी आपण भाजी आणली त्या भाजीला लावलेला रबर असतो, किंवा प्लॅस्टिक रॅपिंग केल्यानंतर ते टिकून राहावं त्याच्यासाठी रबर वापरला जातो. नोटा असतात पैशांच्या, त्याला फिक्स ठेवण्यासाठी, एकत्र ठेवण्यासाठी रबर लावला जातो. तर आता रबरला फिक्स्ड शेप आहे की नाही, तो वाहतोय का पाण्यासारखा, गॅसेससारखा हवेत उडतोय का कुठे, नाही. तर त्यांचं बघा फिक्स्ड शेप आहे, फिक्स्ड साईज आहे, डेफिनेट व्हॉल्यूम आहे, सगळ्या इंटरमोलिक्युलर फोर्सेस सेम म्हणजे कॉन्स्टंट आहेत आणि स्ट्रॉंग आहेत. त्यामुळे त्या रबर बँडला एक विशिष्ट शेप आलेला आहे, म्हणजे तो सॉलिड आहे. पण तो सॉलिड कसा आहे ते तुमच्या लक्षात आलं. आधी तो लिक्विड स्वरूपात होता आणि त्याला सुपर कूल केला. तर सुपर कूल करणे म्हणजे असं नव्हे की थंड म्हणजे फ्रीजमध्ये ठेवायचं आणि थंड झाला. तर ते असे आहेत की आपण समजू असं की फ्रीजमध्ये ठेवला, थंड झाला आणि त्याचा रबर तयार झाला. आता फ्रीजमधनं बाहेर काढला की तो पुन्हा लगेच वितळणार नाही आहे, तो तसाच सॉलिड राहणार आहे. सो काही केमिकल प्रोसेस करून त्यांच्यातली हीट काढून घेतली जाते, किंवा त्याला आपण असं म्हणू त्याला फ्रीजमध्ये ठेवला आणि फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर तो कडक झाला, सॉलिड झाला, फ्रीजमधनं बाहेर काढला आणि आता तसाच बाहेर ठेवला तरीसुद्धा तो पुन्हा लिक्विड होत नाही. म्हणजे बर्फ आहे ना, बर्फ, त्याला पण आपण ॲमॉर्फस सॉलिड म्हणू शकलो असतो, पण त्याने काय करायला पाहिजे होतं, आधी पाणी आहे, फ्रीजमध्ये टाकला, कडक झाला, आईस तयार झाला, सॉलिड आहे, बाहेर काढल्यानंतर तो काय करतो, पुन्हा पाणी होतो. समजा तो पाणी झालाच नसता, कायमस्वरूपी वर्षानुवर्ष तो सॉलिडच बनून राहिला असता, आईसच बनून राहिला असता, तर आपण त्याला म्हटलं असतं की तो ॲमॉर्फस सॉलिड आहे. पण तो आईस हा ॲमॉर्फस सॉलिड नाही आहे. पण मी तुम्हाला एक्झॅक्टली सांगतोय की व्हॉट इज ॲमॉर्फस सॉलिड, त्याच्या प्रॉपर्टीज नंतर बघू, पण आधी बेसिक हे तर कळू दे की सॉलिड म्हणजे काय आणि त्याचे टाईप्स काय आहेत. तर ॲमॉर्फस हा टाईप समजून घ्यायला सोपा आहे. आणखीन तुम्ही बघितलं असेल प्लास्टिक. प्लास्टिक जर तुम्ही बघितलं वितळवलेलं डांबरासारखं असतं, डांबर, अक्षरशः डांबरच म्हणू आपण त्याला. ते जे प्लास्टिक आहे ते लिक्विड स्टेटमध्ये असतं, गरम केलेलं असतं, भरपूर गरम करून ते एका साच्यामध्ये ओतलं जातं. समजा आता खुर्ची बनवायची तर खुर्चीचा साचा असणार, त्या साच्यामध्ये एकदम लिक्विड केलेलं सॉलिड ओतलं जातं, थंड होऊ दिलं जातं. एकदा ते थंड झालं तो साचा उघडला जातो, खुर्ची बाहेर काढली जाते, प्लॅस्टिकची खुर्ची मिळते आपल्याला आणि ती खुर्ची वर्षानुवर्ष त्याच शेपमध्ये राहते. म्हणजे तो सॉलिड आहे, पण तो आधी कसा होता, लिक्विड होता. आणि तो सुपरकूल केल्यामुळे आपल्याला तो काय मिळालेला आहे, एक सॉलिड मिळालेला आहे. सो अशा सॉलिड्सना आपण हे म्हणतो. तुम्ही ग्लास बघितले असेल, तुम्हाला यूट्यूबवर काही ग्लास वर्कचे सजेशन्स पण येत असतील व्हिडिओज. त्याच्यामध्ये ते काय म्हणू आपण, ग्लास वितळवून गरम करून थोडंसं लिक्विड फॉर्ममध्ये घेऊन येतात, त्याला वेगवेगळे साईज शेप देतात आणि मग एक शो पीस बनवला जातो आणि मग तो थंड केला की तो शो पीस कडक बनून जातो आणि तो कायमस्वरूपी तसाच राहतो. अशी बरीच उदाहरणं तुम्ही बघितलीत, बरीच उदाहरणं की जे थोडंसं कूल झाल्यानंतर सॉलिड बनून जातात आणि मग ते कायमस्वरूपी सॉलिडच बनून राहतात. राईट. तुम्हाला एक आणखीन उदाहरण सांगतो. आता आंबे खाण्याचे दिवस आहेत, मे महिना. तर या मे महिन्यामध्ये आपण काय करतो बघा, आंबे वगैरे खातो, फणस वगैरे खातो, गरे वगैरे खातो. तर आपल्या कोकणामध्ये काय आपण करतो, तर या आंब्याच्या रसापासून आंब्याचं साठ बनवलं जातं, आंब्याची वडी बनवली जाते. त्याच्यासाठी काय करतो आपण, तर आधी आंब्याचा रस काढून मिक्सरला वगैरे लावून साखर वगैरे ॲड करून लिक्विड स्वरूपात असतो आणि मग तो एका प्लेटमध्ये पसरवून त्याला सुकायला ठेवलं जातं. तो एकदा सुकला की तो कडक सॉलिड चपाती तयार होते, म्हणजे आपण त्याला साठ म्हणतो, किंवा एक सॉलिड वडीसारखा त्याला शेप येतो. म्हणजे ते आधी लिक्विड होतं, सुपरकूल केल्यानंतर ते सॉलिडमध्ये आलेत. अशा सगळ्या सॉलिड्सना ॲमॉर्फस सॉलिड म्हणतात. सो ग्लास, प्लास्टिक, रबर हे सगळे असे अनेक एक्झाम्पल्सचे ॲमॉर्फस सॉलिड्स आहेत. आता क्रिस्टलाइन सॉलिडमध्ये येऊया. क्रिस्टलाइन सॉलिड हा एकदमच वेगळा प्रकार. याच्यामध्ये काय आहे बघा, सगळे पार्टिकल्स ज्यांच्यापासून हा सॉलिड तयार झाला आहे
ते एका व्यवस्थित अरेंजमेंटमध्ये असतात, एका लाईनमध्ये असतात. ठीक आहे, म्हणजे कसं, समजा हे असे सगळे मॉलिक्युल्स असे एका लाईनमध्ये उभे राहिले, जसे सोल्जर्स उभे राहतात अशा पद्धतीने. तुम्हाला अगदी बारीक काढून दाखवते मुद्दामून. तर असं स्ट्रक्चर एखाद्या सॉलिडच्या आतमध्ये असेल, सगळे मॉलिक्युल्स. मग आता हे मोठं काढून दाखवतो. हा एक सॉलिड आहे आणि त्याच्या आतमध्ये असलेले मॉलिक्युल्स हे सगळे एका परफेक्ट अलाइनमेंटमध्ये आहेत, अरेंजमेंटमध्ये आहेत. असं अजिबात नाही आहे की हे आडवेच असले पाहिजेत किंवा अरेंजमेंट उभीच असली पाहिजे, असं अजिबात नाही. पण ती रेग्युलराईज असते, म्हणजे एकतर आडवी किंवा उभी किंवा एखाद्या विशिष्ट अँगलला तिरकी, राईट, अशा पद्धतीने फिक्स्ड असते. किंवा एक पार्टिकल, मग एक गॅप, पुन्हा एक पार्टिकल, मग मध्ये एक पोकळी, पुन्हा एक पार्टिकल, एक गॅप, पुन्हा एक पोकळी. सो पार्टिकलमध्ये थोडीशी गॅप, पार्टिकलमध्ये थोडीशी गॅप, पार्टिकल आणि मग पुन्हा गॅप, अशा पद्धतीने असतात. सो असे इंटरनल स्ट्रक्चर ज्यांचं आहे, अरेंजमेंट म्हणजे आपण म्हणू रेग्युलर, पिरियॉडिक, स्पेसिफिक अरेंजमेंट कोणाची, ऑफ मॉलिक्युल्स. पण आपण आता मॉलिक्युल्सना काय म्हणायचं ठरवलं आहे, पार्टिकल्स. सो हे जर सगळे पार्टिकल्स एका विशिष्ट स्पेसिफिक अरेंजमेंटमध्ये असतील, ती अरेंजमेंट पिरियॉडिक असेल, पुन्हा पुन्हा तसंच पॅटर्न दिसत असेल, रेग्युलॅरिटी असेल त्यांच्यामध्ये, तर त्यांना आपण असं म्हणतो की ते क्रिस्टलाइन सॉलिड्स आहेत. म्हणजे एक मिठाचा खडा असतो पिशवीमध्ये, आपण मिठाची पिशवी फोडली आणि बरणीमध्ये भरून ठेवली, तर एखादा मध्येच मिठाचा खडा दिसतो मोठा, तो खडा घ्यायचा आणि जोरात जमिनीवर आपटायचा, तर तुम्हाला बारीक 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 सगळे क्रिस्टल्स दिसतील. सगळे क्रिस्टल जर भिंगाखाली बघितले तर सगळ्या क्रिस्टलचा शेप सेम आहे, ते सगळे क्रिस्टल्स एकाच नेचरचे आहेत आणि ते पिरियॉडिकली एकाच पद्धतीने अरेंज झालेले होते. सो सॉल्ट्स, आता हे सॉल्टचा खडा घ्यायची गरज नाही, सॉल्टचा एक कण घेतला ना तर त्याच्या आतमधलं स्ट्रक्चर पण तसंच असतं. सगळे पार्टिकल्स त्यातले एका विशिष्ट प्रकारे अरेंजमेंटमध्ये आलेले असतात. सो अशानं आपण काय म्हणतो, क्रिस्टलाइन सॉलिड्स म्हणतो. आता त्यामुळे काय होतं, क्रिस्टलाइन सॉलिड्स कुठले आहेत नेमके हे बघून आहे ना पटकन ठरवता येत नाही. त्याचं इंटर मॉलिक्युलर स्ट्रक्चर कसं आहे, पिरियॉडिक आहे की नाही, रेग्युलर आहे की नाही, हे बघून करायला लागतं, डिसाईड करायला लागतं. सो याचे एक्झाम्पल्स कसे आहेत, तर सॉल्ट, साधारणतः सगळ्या प्रकारचीच सॉल्ट. आता आपल्याला NaCl आपण घेऊ, अदरवाईज आपण आयनिक इक्विलिब्रियामध्ये वेगवेगळी सॉल्ट्स बघितलेत, तर ती सगळी सॉल्ट्स. त्याच्यानंतर खडे जे असतात ना, मीन्स डायमंड्स. मग तर फक्त डायमंड म्हणजे हिराच असं नव्हे, हिऱ्यासारखे दिसणारे अनेक खडे आहेत. तुम्हाला काहींची नावंही माहिती असतील. वेगवेगळे जे खडे, धातू म्हणजे आपण काय म्हणू, क्रिस्टल्स, त्यांना क्रिस्टल्स म्हटले जातात, जे मौल्यवान आहेत, ते सगळे क्रिस्टल्स आहेत ना. त्यांना क्रिस्टल्स म्हणण्याचं रिझनच ते आहे की ते डायमंड वगैरे सारखे त्यांच्यामधले जे त्यांचे इंटरमॉलिक्युलर अरेंजमेंट जी आहे ते एका विशिष्ट पॅटर्नने आहेत, ठराविक पद्धतीनेच ते अरेंज झालेले असतात आणि रिपिटेटिव्ह असतात, स्पेसिफिक अरेंजमेंट असतं. ग्राफाईट, सिरॅमिक, राईट, त्याच्यानंतर गोल्ड, लाईक मेटल्स लाईक गोल्ड, कॉपर, सोडियम एक्सेट्रा, हे सगळे क्रिस्टलाइन सॉलिड्स आहेत. सो हे नावं काही लक्षात ठेवणं तुम्हाला गरजेचं आहे, बिकॉज असं तुम्ही बघितलं आणि सांगितलं की अरे हे ना, हे ॲमॉर्फस असणार, हे क्रिस्टलाइन असणार, हे बघून सांगू शकता, पण तुम्हाला बेसिकली आधी क्रिस्टलाइन आणि ॲमॉर्फस म्हणजे काय ते लक्षात आलं पाहिजे. हे सुपर कूल्ड जे लिक्विड्स होते आधी आणि जे सुपर कूल्ड झाल्यानंतर जे सॉलिडमध्ये कन्व्हर्ट झाले ते आहेत हे क्रिस्टलाइन सॉलिड्समध्ये. एक तुम्हाला बॉडी दिसत असते, पण त्याच्यामध्ये जर आपण तोडून बघितलं, क्रश करून बघितलं, तर त्याच्यामध्ये जे फाईन पार्टिकल्स आहेत ते एका विशिष्ट पॅटर्नने अरेंज झालेले आहेत. तो पॅटर्न वेगवेगळ्या पद्धतीचा असू शकतो. प्रत्येक पार्टिकलला एक विशिष्ट शेप आहे, विशिष्ट डिझाईन आहे. असे सगळे जे आहेत ते ह्याच्यामध्ये येतात क्रिस्टलाइन सॉलिड्समध्ये. मग आता आपण डिटेलमध्ये शिकूया की टाईप्स आपण बघितले क्रिस्टलाइन आणि ॲमॉर्फस. तर व्हॉट आर द प्रॉपर्टीज ऑफ क्रिस्टलाइन अँड व्हॉट आर द प्रॉपर्टीज ऑफ ॲमॉर्फस. सो
Our next point is properties of crystalline solid. सो पहिलं तर प्रॉपर्टी म्हणजे त्याची डेफिनेशन. फर्स्ट प्रॉपर्टी म्हणजे त्याची डेफिनेशन. व्हॉट इज द डेफिनेशन? की स्पेसिफिक, रेग्युलर आणि पिरियॉडिक अरेंजमेंट असते. कोणाची? पार्टिकलची. हे पहिलं आपल्याला लक्षात येतं त्याचं कॅरेक्टरिस्टिक्स. दुसरं पिरियॉडिक अरेंजमेंट किंवा आपण म्हणू दी अरेंजमेंट. आता फक्त मी नुसतं असंच म्हणतो दी अरेंजमेंट. ही अरेंजमेंट ओव्हर लॉंग रेंज तुम्हाला दिसते. म्हणजे काय? तर हा जो पॅटर्न आहे तो तुम्हाला असा एक 2-4 मॉलिक्युल्समध्येच नाही दिसणार. अखंड सॉलिडमध्ये कुठेही गेलात तरी तुम्हाला तो तसाच पॅटर्न दिसतो, लॉंग रेंजपर्यंत असतो. म्हणजे असं आपण बघितलं की मुलांना आपण सांगतो की अरे लाईनमध्ये उभं राहा, आत्ता 15 ऑगस्टचा कार्यक्रम आहे. मुलं लाईनमध्ये उभी राहतात आणि लक्षात येतं पहिल्या 2-3 लाईन्स मुलं सगळी लाईनमध्ये उभी आहेत आणि बाकीचे कुठे पण इकडे तिकडे भरकटत आहेत. राईट. तर याला आपण म्हणणार शॉर्ट रेंज अरेंजमेंट. पहिल्या 3-4 लाईन्सवाल्यांनी जरा व्यवस्थित अरेंजमेंट करून घेतले, बाकीचे कसे पण भरकटलेले आहेत मुलं ही सगळी. तर असा प्रकार तुम्हाला दिसणार नाही. पार्टिकल्सची अरेंजमेंट तुम्हाला लॉंग रेंजवर दिसेल. लाईक चटई कशी विणलेली असते, एक पॅटर्न चटईच्या एका टोकाला आपल्याला दिसायला लागतो, तो शेवटपर्यंत तसंच विणलेलं तुम्हाला दिसतं. सेम तशा पद्धतीने ते DNA स्ट्रक्चर काढतात है ना असं. तर त्याचा जो पॅटर्न बघा सगळीकडे तुम्हाला ओव्हर लॉंग रेंज तसाच दिसणार. साईन वेव्ह आपण काढतो, एकच पॅटर्न तुम्हाला ओव्हर लॉंग रेंज दिसेल. नंतर कदाचित असं होईल की त्याची मॅग्निट्यूड कमी 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 होऊन ते निघून जाईल. वेव्हफॉर्म असे असतात, त्याच्यामध्ये रिपल असेल तर ते हळूहळू कमी होत जातं. डॅम्पिंग त्याला म्हणतात. हळूहळू डाय आउट होऊन जातं ते. मग हा पार्ट नंतर रिपीट होत नाही आहे, पण बऱ्याच काळापर्यंत तर तो रिपीट होतोय. याला म्हटलं जातं ओव्हर लॉंग रेंज, रिपिटेशन ओव्हर लॉंग रेंज. सो क्रिस्टलाइन सॉलिड्समध्ये जी अरेंजमेंट असते ती खूप काळापर्यंत खूप रेंजवर तुम्हाला दिसते एक्सटेंड झालेली. ती शॉर्ट रेंजमध्ये नाही आहे. काही मॉलिक्युल्स किंवा काही पार्टिकल्समध्येच ते तुम्हाला दिसणार नाही. दुसरं, हे जे क्रिस्टलाइन असतात, क्रिस्टलाइन सॉलिड्स, they have strong म्हणण्यापेक्षा फिक्स्ड शार्प मेल्टिंग पॉइंट. मीन्स ते असं वाटेल त्या टेम्परेचरला मेल्ट होताना तुम्हाला दिसणार नाही. जसं की एखाद्या मेटलबद्दल, लाईक गोल्डबद्दल मी म्हटलं की हे 1000 डिग्री सेल्सिअसला मेल्ट होतं. तर ते गोल्ड तुम्ही माझ्या घरी नाही तर तुमच्या घरी तुम्ही त्याला मेल्टिंग करायला लागा, ते मेल्ट होताना दरवेळेला 1000लाच मेल्ट होणार. आणि ते 1000ला मेल्टिंग सुरुवात झाली की ते डायरेक्ट लिक्विड फॉर्ममध्ये यायला सुरुवातच होते. म्हणजे ते लिक्विड फॉर्ममध्ये येऊनच जातं. त्याचं असं नाही आहे की आधी थोडं टेम्परेचर वाढलं की मग तो वेगळा दिसायला लागला, थोडं आणखीन वाढवलं की आणखीन वेगळा दिसायला लागला, थोडं आणखीन वाढवल्यावर आणखीन वेगळा दिसायला लागला. असं त्याच्यात होत नाही. ते वाढत जातं वाढत जातं वाढत जातं वाढत जातं तोपर्यंत तो सॉलिडच दिसत असतो. एक गठ्ठा एक सॉलिडच दिसत असतो. पण जेव्हा तो 1000ची बॉर्डर, एक एक्झाम्पल सांगतो, 1000च्या बॉर्डरच्या पुढे गेलो की मग तो लगेच लिक्विडमध्ये कन्वर्ट होतो. सो दे हॅव शार्प मेल्टिंग पॉईंट, एक्झॅक्ट असतो. थोडंसं 19-20 होणारच नेचरमध्ये, असं काही एक्झॅक्ट शार्प असं नसतं. 19-20 होणारच. म्हणजेच काय की 1000 मी जर सांगितलं एक गोल्ड घ्या, या गोल्डला गरम करा, तुम्हाला 1000 डिग्री सेल्सिअसला तुम्हाला हे लिक्विड झालेलं दिसेल. पण ते 1000च्या ऐवजी 999ला पण होऊ शकतं. 999 कशा 995ला पण होईल कदाचित, मे बी. सो थोडासा 19-20चा फरक तुम्हाला दिसणार. पण ओव्हरऑल असं नाही होणार की सारखं 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 बदलतं आहे. जसं की ह्युमन नेचर आपण बघूया. आपल्याला कसं असतं, आपल्याला शार्प काही नसतं. आपल्याला आपलं जे बिहेवियर आहे ते शार्प नसतं. याचा अर्थ काय, शार्प इन द सेन्स एक्झॅक्ट नसतं.
म्हणजे असं नाही आहे की तुम्हाला एखाद्या मित्राने शिवी घातली की तुम्हाला राग येईल, असा काही नियम नाही आहे. एखादा मित्र आपल्याला शिवी घालतो, काहीतरी बोलतो, पण आपल्याला राग येत नाही का? कारण ती कोणाकडून आली आहे आणि कुठली शिवी आली त्याच्यावर डिपेंड राहतं. मग आपल्याला इट्स ओके, नॉर्मल वाटतं. मग पुन्हा तो 2-4 शिव्या घालतो, मग आपण त्याला म्हणतो अरे उगाचच काहीतरी बोलू नको. मग तो आणखीन घाणघाण शिव्याला घालायला लागतो, मग आपण त्याला म्हणतो आता बास, तर याच्यापुढे बोललास तर आपली दोस्ती तुटेल, मी बोलणार नाही. तो तरी पण शिव्या घालतो, मग आपण त्याच्याबरोबर संबंध तोडतो, आपण त्याच्यावर बोलत नाही. मग तो आणखीन तुम्हाला शिव्या घालायला लागतो, एवढ्या की तोंडावर पण बोलतो, बाकीच्यांना पण बोलतो आणि एकदम घाणघाण शिव्या घालतो. मग तुम्ही एक्स्ट्रीम स्टेज घेता की तुम्ही त्याला जाऊन मारता. सो स्टेजेस कशा बदलल्यात बघा. आधी तुम्हाला काहीच वाटत नव्हतं, त्याने जरासं प्रमाण वाढवल्यावर तुम्हाला राग आला, मग तुम्ही त्याच्यावर ॲक्शन घेतली, तुम्ही त्याच्यावर बोलायचं बंद केलं, तुमची मैत्री तुटली आणि मग शेवटला तुम्ही पण आता त्याला मारायला सुरुवात केली. सो ह्या स्टेजेस बदलताना दिसतात, राईट. म्हणजे आपलं ह्युमन बिहेवियर चेंज होतं आहे हळूहळू. तसला प्रकार इथे होत नाही. म्हणजे आधी सॉलिड दिसत होतं, मग त्याला जरासं गरम केलं, मग ते सॉलिड छोटं झालं, मग त्याला आणखीन गरम केलं, मग त्याचं असं झालं, मग त्याचे एक एक तुकडे बाजूबाजूला झाले, मग ते सगळे तुकडे स्वतः पुन्हा गरम झाले, मग त्या छोट्या तुकड्यांचे आणखीन छोटे तुकडे झाले, मग ते पुन्हा गरम झाले, मग त्यांचं लिक्विड झालं. असं हळूहळू होत नाही. जोपर्यंत त्यांचा मेल्टिंग पॉईंट येत नाही तोपर्यंत ते एक गठ्ठा सॉलिडच राहतात. आणि एकदा त्यांचा मेल्टिंग पॉईंट आला जवळ, क्रॉस व्हायला जवळ आला अगदी, की मग ते हळूहळू मऊ होऊन लगेच विरघळून जातात, राईट. सो असे जे सॉलिड्स आहेत ते सगळे क्रिस्टलाइन सॉलिड आहेत. ही त्यांची कॅरेक्टरिस्टिक आहे. पुढचा पार्ट महत्त्वाचा आहे खूप. आणि ही आता जी प्रॉपर्टी आपण बघणार आहोत, पुढचा पॉईंट, तो जास्त इम्पॉर्टंट आहे सगळ्यांपेक्षा. की हे जे क्रिस्टलाइन सॉलिड्स असतात, ओके, ज्यांना दरवेळेला क्युबिकल स्ट्रक्चर पाहिजे असं काही नाही. सो ऑल ऑफ देम डू नॉट हॅव क्युबिकल स्ट्रक्चर. म्हणजे सगळे काय असे ठोकळ्यासारखेच आतमध्ये स्ट्रक्चर असतं असं काही नाही, ठीक आहे. पुढचं, ज्यांना क्युबिकल स्ट्रक्चर नाही, सॉलिड्स having non-cubical structure, त्यांना म्हटलं जातं ॲनिसोट्रोपिक. हा नवीन शब्द आला. म्हणजे काय, तर क्रिस्टलाइन स्ट्रक्चरचा किंवा क्रिस्टलाइन सॉलिडचा अभ्यास करताना असं लक्षात आलं की बरेचसे क्रिस्टल्स आहेत, त्यांच्यामध्ये जर छोटा पार्टिकल आपण घेतला तर ते क्युबिकल स्ट्रक्चरचे आहेत. म्हणजे त्यांचा छोटासा कण घेतला तर तुम्हाला क्युबिकल दिसेल. जसं की मिठाचे खडे बघा, अगदी काही क्युबिकलच असतात असं नाही, पण जर तुम्ही मायक्रोस्कोप खाली बघितलं तर त्यांना क्युबिकल स्ट्रक्चर असतं. साखरेचे खडे क्युबिकल स्ट्रक्चर आहेत. तर सगळ्यांनाच हे काही क्युबिकल स्ट्रक्चर असायला पाहिजे असं नाही. म्हणजे क्युबिकल स्ट्रक्चरमध्ये नाही आहेत त्यांना ॲनिसोट्रोपिक असं म्हटलं जातं. म्हणजे काय, नेमकं काय, तर हे जे सॉलिड्स आहेत ते आपल्याला काही प्रॉपर्टीज वेगवेगळ्या डिरेक्शनमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने दाखवतात. म्हणजे कसं, तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, रिफ्रॅक्शन वगैरे तुम्हाला माहीत आहे, जे आपण रे ऑप्टिक्समध्ये शिकतो. तो मटेरियलचं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, त्याच्यानंतर थर्मल कंडक्टिव्हिटी, त्याच्यानंतर इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी, is different in different directions. क्रिस्टलाइन सॉलिड्स बद्दल थोड्या आणखीन पॉईंट्स नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की बघू. ॲमॉर्फस सॉलिडच्या प्रॉपर्टीज शिकू. आज आपण इथेच थांबूया. नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की भेटू.